आणि एकूणच या सगळ्या घडामोडी राजकीय चर्चा यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। राम, आज दिवसभरात ज्या चर्चा सुरू आहेत, विशेषतः काल रात्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ज्या चर्चांना उधाण आलेले आहे त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत। मात्र पडद्यामागून काय हालचाली होत आहेत, काय सध्याचे अपडेट्स आहेत? विनोद, खरं तर राष्ट्रवादीकडून चर्चा चालू आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की संसदेच्या अधिवेशन आता 20 तारखेला सुरू होते आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, कारण खाजगीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सांगतात की ही विधेयकाला पाठिंबा देण्याची, मतदान करण्याची भूमिका घेतली जाणार आहे। कारण 50% जर प्रत्येक राज्यामध्ये जर जागा वाढवल्या जातील तर मात्र हरकत नसणार आहे। त्यामुळे हे सपोर्ट करणं किंवा या विधेयकाला पाठिंबा देणं हे एक पाऊल पुढे टाकलं जाणार आहे एनडीएच्या दिशेनं। मात्र एनडीएमध्ये आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यातच सांगितलेलं आहे की कोणताही नवीन पक्ष एनडीएमध्ये येणार नाही। याचाच अर्थ की मग राष्ट्रवादीला मर्जर करावा लागणार आहे का, आणि ते मर्जर जर करावा लागणार असेल तर कोणत्या पक्षाच्या माध्यमातून मर्जर करता येईल याच्यावर सुद्धा चाचपणी जी आहे ती सुरू केल्याची आपल्याला माहिती मिळते। मात्र आत्ता इतक्यात, कारण अधिवेशनाच्या अगोदर या सगळ्या घडामोडी घडतील का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। मात्र बार्गेनिंग करण्याचा प्रकार जो आहे तो सुरू झालेला आहे। खाती जी आहेत ती देण्यासंदर्भामध्ये किंवा जर मर्जर जर झालं तर राज्यामध्ये काय स्थान असणार आहे आणि केंद्रामध्ये काय स्थान असणार आहे या संदर्भामध्ये चाचपणी चालू आहे, अंतर्गत चर्चा सुद्धा सुरू आहे। मात्र याला अंतिम रूप अद्याप आलेलं दिसत नाही। अंतिम रूप अद्यापही आलेलं दिसत नाही, मात्र चर्चा त्यांना मात्र उधाण आलेलं आहे। धन्यवाद राम, दिलेल्या अपडेट्सबद्दल।